बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंसह तब्बल 13 जणांवर गुन्हे दाखल। मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढल्यानं गुन्हे दाखल। चंद्रपूरमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन। आंदोलनाला माजी आमदार सुभाष धोटेंची प्रमुख उपस्थिती। परभणीमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीकडनं आंदोलन। जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा, इंडिया आघाडीची टीका। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी 22 सप्टेंबरला होणार पुढची सुनावणी। आता राहुल गांधींचं सावरकरांविरोधात बदनामीकारक वक्तव्य। नागपुरात कोळसा खदान प्रकल्पाच्या सुनावणी दरम्यान गोंधळ। पर्यावरण विभागानं घेतलेल्या सुनावणीमध्ये गोंधळ। 10 ग्रामपंचायतींचा कोळसा खदान प्रकल्पाला तीव्र विरोध। जालन्यामध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन। शहरातल्या महात्मा गांधी चौकात आंदोलन। बीडच्या गेवराईमध्ये हुंडाबळी प्रकरणी आरोपींना अटक करण्याची नातेवाईकांची मागणी। तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल। सुशीला कार्की नेपाळच्या पुढच्या पंतप्रधान होण्याची शक्यता। कार्की यांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत। सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश। पंतप्रधान मोदींचा इटलीच्या पंतप्रधानांसोबत संवाद। मोदी मेलोनी यांच्यात विविध विषयांवर चर्चा। युक्रेनमधला संघर्ष संपवण्यासंदर्भातही झाली चर्चा। मुंबईतल्या कुलुपवाडीमध्ये मीटर बॉक्सला भीषण आग। मीटर बॉक्स जळून खाक। अग्निशमन दलाला आग विझवण्यामध्ये यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।